हाँ सर। तू? अरे अजून ती आलीच नाहीये. म्हणजे 8 वाजल्यापासून वाट बघतो यार. आता 9 वाजले. कदाचित ती आज लवकर गेली असणार. मग आता? आता काय पटकन गोरेगावला जा. ओके बाय. हॅलो. नहीं सर मी घरी आहे गोरेगावला. रिक्षा गोरेगाव. हॅलो. हा बोल काव्या. सुमित कुठेस तू? काव्या आम्हाला ऑफिसला पोचायला जरा उशीर होईल. 12-1 वाजता. प्लीज बॉसला कळव. हो पण हॅलो हॅलो. थांबा थांबा थांबा. थँक्यू. सौम्या हाय. हाय. तू इथे कशी? हा प्रश्न तर मी तुला विचारायला हवा. अगं इथे एक मीटिंग होती माझी CSR संदर्भात. तर ती संपवली आणि आता मी निघालो इकडनं बस पकडून. कारण आता यावेळेला खूप ट्रॅफिक असतं आणि रिक्षेत मला एकट्याला बोर होतं. तू CSR करतोयस? हा. कोणासाठी? नाही अजून ते ठरलं नाहीये. मग एक काम करशील, माझ्या NGO साठी करशील का प्लीज? ऍक्च्युली मी करू शकतो. हो. थँक्यू सो मच. अगं थँक्स काय तुझ्यासाठी. आय मीन तुझ्या NGO साठी नक्की करेन मी हा CSR. मग आपण एक काम करूया, आपण NGO जाऊयात आणि व्यवस्थित डिस्कस करूयात. म्हणजे तुला वेळ असेल तर. हा आहे थोडा वेळ. चल ठीक आहे. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते. सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा. खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो. मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स से? नाईस. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गप्पे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. हो चल.